नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या स्टोरीचे नाव आहे एक होती इवा. कथा पूनम साने. फ्रान्सचा बीच टाउन निस फ्रेंच रिवेरियाची राजधानी आहे. तिथं उत्तम संग्रहालय आहेत, सुंदर चर्चेस आहेत, रशियन ऑर्थोडॉक्स कॅथेड्रल आहे. तिथूनच जवळ असलेल्या हॉटेल निग्रेस्कोच्या कॅफेटेरियात बसून इवा आणि जावेद कॉफी पीत होते. इवाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आलेली होती. जावेद ती कातर आवाजात म्हणाली, मला वचन दे, तू कोणतंही वाईट काम करणार नाहीस. इवा, मी फार त्रस्त आहे ग. माझ्या हृदयात एक आग भडकलेली असते. इथं मी फार अपमान सहन केलाय. मी जणू तुच्छ वस्तू आहे असं मला इथले लोक वागवतात. छे, मी कंटाळलो या छळाला. आता मी फार पुढे गेलो आहे या वाटेवर. मला परत फिरता येणार नाही. नाही जावेद, मी तुझ्याखेरीज राहू शकत नाही. हे तुला ठाऊक आहे. तू पकडला गेलास तर काय होईल? कल्पना तरी आहे का? गोळ्या घालून ठार मारतील तुला. चालेल मला, पण हे लोक माझा अपमान करतात ते मला सहन होत नाही. इवानं त्याला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहण्याची सोनेरी भविष्याची स्वप्न, त्याचं एकमेकांवर प्रेम, किती गोष्टी ती सांगत होती. पण जावेद अतिरेकी मित्रांच्या सहवासात कट्टर अतिरेकी झालेला होता. घड्याळ बघत जावेदनं म्हटलं, इवा, मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. प्रथमच मला काही काम देत आहेत ते लोक. त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरायला हवं. सायंकाळी वेळ मिळाला तर भेटतो. ओरवर बाय बोलून जावेदनं तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले आणि तो निघून गेला. एक निश्वास सोडून इवा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. डोळ्यात दाटून आलेल्या अश्रूमुळे तिचे सुंदर डोळे झाकोळून गेले. हॉटेल निग्रोस्कोमध्ये इवा हॉस्पिटॅलिटी इन्चार्ज होती. खरं तर तिने ड्युटीवर जायला हवं होतं, पण जावेदच्या बोलण्यामुळे ती फार दुःखी झाली होती. तिनं मैत्रिणीला थोडा वेळ चार्ज घ्यायला सांगितला आणि ती थोडा वेळ बाहेर आली. आता तिचा जीव गुदमरत होता. फॉर्म्युला 1चा एक खूपच छान सिक्रेट निस आहे. हॉटेलचा अगदी मागेच. त्या वाटेनं ती बीचवर पोहोचली. बीचवर एका कोपऱ्यात बसून ती तिथं खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली. मुलं आपल्याच नादात मजेत खेळत होती. कुणी वाळूत किल्ले बनवत होती, कुणी फुग्यामागे धावत होती. इवा जावेदचाच विचार करत होती. तिला तिची व जावेदची पहिली भेट आठवली. 2 वर्षापूर्वी ती इलियाज रिवेरिया स्टेडियममध्ये फुटबॉलची मॅच बघायला गेली असताना जावेद भेटला. दोघं जवळजवळ बसली होती. दोघंही लिव्हरपूल टीमचे फॅन होते. दोघंही त्याच टीमला चीअर करत होते. टीमनं केलेल्या प्रत्येक गोलवर दोघंही जल्लोष करत होते. दोघांची नजरानजर झाली की दोघंही हसत होते आणि जेव्हा त्याचा संघ जिंकला तेव्हा आनंदातिरेकाने त्यांनी एकमेकांना मिठीच मारली. आपण उत्साहाच्या भरात हे काय केलं या विचारानं दोघांना नंतर खूपच हसायलाही आलं. मग त्यांची मैत्रीच झाली. पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनाही वाटलं की ते एकमेकांसाठी जन्माला आले आहेत. जावेद बांगलादेशातून MBA करण्यासाठी आला होता. फुटबॉल म्हणजे त्याचा जीव की प्राण. बरेचदा तो इवाला म्हणायचा सुद्धा, मी खरं तर इथं अभ्यासासाठी नाही आलो. मला फुटबॉल मॅच बघायला इथं पाठवलंय. तो आपल्या शाळेत आणि कॉलेजातही फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. अभ्यासात हुशार, वागायला सज्जन, सभ्य आणि व्यक्तिमत्व आकर्षक. त्यामुळे इवाला तो मनापासून आवडला होता. जावेदच्या MBA नंतर त्याला नोकरी मिळाली की दोघं लग्न करणार होते. जावेदनं तिला सांगितलं होतं की त्याचे कुटुंबीय अत्यंत कट्टर मुसलमान आहेत. फ्रेंच मुलगी त्यांच्या घरातली सून होऊ शकणार नाही.
पण इवाच्या प्रेमाखातर तो कुटुंबियांना सोडायलाही तयार होता। हे ऐकून इवानं त्याला मिठीच मारली। ती दोघं आता मनानं जवळ आलीच होती, पण त्यांच्यात शारीरिक जवळीकही निर्माण झाली होती। फ्रेंचच्या क्लासला जाऊन जावेद उत्तम फ्रेंच बोलायला लागला होता। इवाही त्याच्याकडून हिंदीचे धडे घेत होती। प्रेम खरं कोणतीच भाषा, देश, धर्म, रंग मानत नाही। प्रेम होतं तेव्हा फक्त प्रेमच होतं, नाहीतर काहीच होत नाही। एकमेकांची भाषा, संस्कार शिकून घेत त्यांचं प्रेम उंच उंच जात होतं। पण जावेदमध्ये होणारा बदल इवाला खूपच होता। तिला वाटणारी काळजी ती कुणाजवळ बोलूनही दाखवू शकत नव्हती। तशी ही एकटी अनाथ होती। मैत्रिणीजवळ तिला हे बोलता येत नव्हतं। कॉलेजात बरेचदा रेझिमचा वाईट अनुभव घेतल्यानंतर जावेदच्या मनात सूडाची भावना मूळ धरू लागली होती। इवा त्याची समजूत घालायची, पण जावेदला तिचं बोलणं मानवत नव्हतं। खरं तर तो एक साधारण मुलगा होता। काहीतरी बनवून दाखवण्यासाठी तो इथं आला होता। आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी होत्या। मग जातीवादाच्या एका दोन घटनांमुळे तो खूपच दुखावला गेला होता। कॉलेजचे कोच मिस्टर मार्टिन नेहमीच जावेदच्या खेळाचं खूप कौतुक करायचे, पण कॉलेजच्या टीमची घोषणा झाली तेव्हा जावेदचं नाव कुठेच नव्हतं। त्यानं याचं कारण विचारलं तेव्हा मुलांनी उत्तर दिलं, तू आमच्याबरोबर आमच्या टीममध्ये खेळण्याचे स्वप्न बघू कसा शकतोस? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।